संपावर निघाले, उद्धव ठाकरे संपावर निघाले आणि तरी सुद्धा त्यांना एक प्रश्न पडला की एवढं सगळं करून उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपत का नाही. तर त्यांना कळत नाहीये की सगळीच माणसं काही पैशाने विकली जात नाहीत. म्हणजे गद्दार पैशाने विकले जात असतील पण निष्ठावून विकले जाऊ शकत नाही. म्हणूनच माझ्यासोबत माझे सगळे जुने सहकारी आणि हे तर अगदी शिवसेना प्रमुखांपासूनचे शिवसैनिक आहेत. म्हणजे अगदी अरविंद सावंत सुद्धा आज आपल्याला काय खासदार वगैरे म्हणून तिकडे दिसत आहेत, केंद्रीय मंत्री होते, पण अरविंद सावंतांच्या पण आयुष्याची सुरुवात कशी झाली. तर असे हे सगळे साधी साधी लोक. म्हणून मी नेहमी म्हणतो ना की काही जी मोठी आपण केली लोक ती गेली, पण ज्यांनी मोठं केले ती मोठी करणारी माणसं माझ्यासोबत आहेत. आणि आपण या आयुष्यामध्ये नेमकं करायचं काय, कशासाठी तुम्ही शिवसेनेत येत आहे. तुमची शेतकरी संघटना एक वेगळी स्वतंत्रतेचं अस्तित्व होतं, असं माझ्याकडे तुम्ही किंवा शिवसेनेकडे काय पाहिलं की ती अख्खी संघटना तुम्ही शिवसेनेत विलीन करताय. मला असं वाटतं आयुष्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण प्रामाणिकपणा सुद्धा विकत घेतला जाऊ शकत नाही. मी प्रामाणिकपणाने अनपेक्षितपणे मला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी लागली आणि माझ्या आयुष्यात एकच मुख्यमंत्री म्हणून नागपूरचं अधिवेशन एकच माझं झालं. त्या अधिवेशनामध्ये कोणत्याही शेतकऱ्याने माझ्याकडे येऊन आम्हाला कर्जमुक्त करा असं मागणं केलेलं नव्हतं. पण मला असं वाटलं की मला ही संधी मिळाली. शेतकऱ्याला नुसतं झुलवत ठेवण्यापेक्षा जो शेतकरी आपला अन्नदाता आहे त्याचं काहीतरी आपण देणं लागतो. मी पूर्ण तर काय त्याच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणू शकत नाही, पण मी जेवढं काही करू शकतो ते मी केलं पाहिजे. आणि त्या एका माझ्या काय म्हणायचं त्याला भावनेला जागून मी शेतकऱ्याला कर्जमुक्त तेव्हा करण्याचा प्रयत्न केला. आज आपण जे काय बघतोय, तुम्ही म्हणालात की तुम्ही काहीतरी जबाबदारी द्या. सगळे आपले बुलढाण्याचे आणि आता अमरावतीचे पण कार्यकर्ते येत आहेत, बाहेर येतील. निवडणुकीमध्ये जे काही घडलं ते अनाकलनीय आहे. आपल्याला कोणालाही असं वाटलं नव्हतं की एवढा असा निकाल लागेल. आणि मला खात्री आहे की आपल्या महाराष्ट्रातली जनता म्हणजे माझ्या माता भगिनी सुद्धा आणि बांधव सुद्धा एवढे काही असे उपराटे नाहीयेत की आपण सगळं केलं तरी असं नाहीये. काहीतरी गडबड घोटाळा नक्की झालेला आहे. आता हे घोटाळे एक एक बाहेर पडतायत. आता सगळे घोटाळे बाहेर पडतायत. मग लाडक्या बहिणीमध्ये किती बापे घुसलेत, बरोबर ना. आता हे कोणी घुसवलेत, पैसे कुठे गेले. त्याच्यानंतर आजच बातमी आहे की लाडक्या बहिणींसाठी कुठला तरी निधी तिकडे वळवला. म्हणजे कसं तरी ओढून ताडून न्यायचं. आता बहिणींची सुद्धा मी मध्ये वाचलं होतं की इन्कम टॅक्सची तपासणी होणार. हे जयश्रीताई तुम्ही सगळ्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे दाखवताना